हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर 2-4 दिवसांपूर्वी मी महाराजांच्या या मूर्तीचा व्हिडिओ टाकला होता. म्हणजे मूर्ती माझ्याकडे आली, तर मूर्ती कशी आली, त्याचं अनबॉक्सिंग, त्याचबरोबर महाराजांच्या माझ्या मूर्तीची मी प्राणप्रतिष्ठा कशी केली, याचे 2 व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकले होते. आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी मला मूर्तीबद्दल माहिती विचारली, की ताई तुम्ही मूर्ती कुठून घेतली, मूर्ती कशी आहे आणि ती तुम्ही कशी मागवली, तर याची माहिती आम्हाला सुद्धा द्या. तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले, तर मी आता कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाला कसं कसं रिप्लाय देणार, कारण की कसं आहे, बरीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती. मूर्ती कशी आहे, कशापासून बनलेली आहे, मी कुठून मागवली किंवा माझ्यापर्यंत यायला किती वेळ लागला आणि त्या दादांचा नंबर, तर हे सगळं काही मला तुम्हाला सांगायचं होतं व्यवस्थितरित्या. तर त्याच्यामुळे म्हटलं एक सेपरेट व्हिडिओज करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मूर्ती संदर्भात सगळी माहिती देणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ती मूर्ती तुमच्या घरी कशी घेऊ शकता किंवा महाराजांना तुमच्याकडे कसं बोलावू शकता, तर याची सगळी माहिती मी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती मला इतकी आवडली होती, तुमच्यासारखंच मी सुद्धा एका ताईंच्या व्हिडिओमध्ये बघूनच ही मूर्ती मला आवडली होती आणि मी सुद्धा ती त्या दादांकडनं मागवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा मागवू शकता, तुम्हाला आवडली असेल तर. तर त्याच्या आधी मी तुम्हाला मूर्तीची थोडीशी माहिती देते. तर मूर्तीबाबतीत सगळ्यात पहिला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ताई तुम्ही मूर्ती कुठून घेतली. तर ही जी मूर्ती आहे ना, ही सोलापुरात बनवली जाते. त्यांचे जे काही कारागीर आहेत ते सोलापुरातले आहेत. सोलापुरात ही मूर्ती बनते. तर मी स्वप्नील दादांकडून, स्वप्नील गायकवाड त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडनं ही मूर्ती ऑर्डर देऊन बनवून मागवून घेतलेली आहे. तर ही मूर्ती फक्त सोलापुरातच बनवली जाते असं मला त्या दादांनी मागे एकदा सांगितलं होतं. तर आता ना अशा मूर्त्या बऱ्याच ठिकाणी मिळत आहेत. बऱ्याच तुम्हाला आर्ट गॅलरीमध्ये वगैरे अशा पद्धतीची मूर्ती, म्हणजे फक्त पद्धतीची मूर्ती, अशी मूर्ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण मी सुद्धा मागच्या 2 वर्षापासून वाट पाहिली आणि मी पण बऱ्याच दुकानांमध्ये सुद्धा बघितली, पण ती मूर्ती अशी नव्हती. ही मूर्तीचं जे स्ट्रक्चर आहे ते वेगळं आहे. हुबेहूब महाराज तुम्हाला असं वाटतील जिवंत स्वरूपात तुमच्या समोर बसलेले आहेत. इतकी रेखीव, अनुरेणू इतकी रेखीव मूर्ती आहे. अगदी म्हणजे महाराजांच्या डोळ्यांपासून ते महाराजांच्या गळ्यातली रुद्राक्षाची जी माळ आहे किंवा महाराजांचे हात, त्यांची नखं इतकी इतकी रेखीव आहेत ना, तुम्हाला असं वाटेल की जिवंत स्वरूपात महाराज बसलेले आहेत. इतकी रेखीव ती मूर्ती आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ही मूर्ती मी त्या दादांकडनं मागवून घेतलेली आहे. तुम्ही ऑनलाईन म्हणजे फोनवर बोलून त्या दादांना ऑर्डर देऊ शकता आणि मूर्ती तुमच्या घरापर्यंत मागवू शकता. तर दादांचा जो नंबर आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देईल, कारण की सुरुवातीला मला दादांशी बोलावं लागणार होतं. तर त्या दादांशी मी बोलली आहे, त्यांनी मला परवानगी दिली तो नंबर तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दादांचा नंबर दिलेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी नंबर देईन. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, मूर्ती कशी आहे किंवा मूर्ती कुठल्या मटेरियलपासून बनलेली आहे, मूर्तीची उंची किती आहे, मूर्ती कशा पद्धतीची आहे, ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. तर बघा, ही जी मूर्ती आहे ना, जवळपास 1 फुटाची तर मूर्ती आहे. आणि जर बघितलं तर हाताच्या एका बिल्लास आणि त्याच्यावरती थोडीशी उंची आहे. म्हणजे देवघर तुम्हाला बऱ्यापैकी मोठं लागेल. जर तुम्ही देवघरात स्थापन करणार असाल मूर्ती, तर तुम्हाला थोडीशी जागा लागू शकते, कारण मलाही मूर्तीचा काही अंदाज नव्हता. मला फक्त दादांनी सांगितलं होतं 1 फुटाची मूर्ती आहे. पण आकारमान घरात आल्यानंतरच आपल्याला व्यवस्थितरित्या करतं. तर मूर्ती थोडी मोठीच आहे आणि खूप छान आहे. तर अगदीच अशी छोटीशी मूर्ती नाही आहे, व्यवस्थित मोठी मूर्ती आहे. अगदी कोरीव काम जे आहे, नक्षीदार, अगदी अगदी जिवंत स्वरूपातलं आहे. तर 1 फुटाची मूर्ती आहे. महाराजांची जी काही रचना आहे, महाराजांचे जे 2 हात आहेत ते आशीर्वाद देता स्वरूप आहेत. तर अशा पद्धतीची ही मूर्ती आहे. त्याचबरोबर महाराज बैठे स्वरूपात आहेत आणि मागे लोड सुद्धा आहे त्यांना बसायला, आणि असं एक पार्ट सुद्धा येतं मूर्ती ला विराजमान करण्यासाठी, आणि त्याच्या पुढे असं लिहिलेलं सुद्धा आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर अशा प्रकारची मूर्ती आहे. मूर्तीचा जो रंग आहे ना, तो अगदी स्किन कलरचा आहे. म्हणजे गौरवर्ण रंग आपण ज्याला म्हणतो ना, गोऱ्या स्वरूपातली स्किन कलर जो असतो, गोरा रंग, अगदी गोरा रंग, तशी गौरवर्ण स्वरूपातली मूर्ती आहे. त्याचबरोबर अष्टगंधाचा टिलक सुद्धा महाराजांच्या कपाळी आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या गळ्यात 2 प्रकारच्या माळा आहेत. जसं आपल्या फोटोमध्ये महाराज दिसतात ना, त्याच पद्धतीची मूर्ती आहे. फक्त महाराजांचे जे काही हात आहेत ते आशीर्वाद देता स्वरूप आहेत. आता मी तुम्हाला पुन्हा पुन्हा उचलून मूर्ती दाखवत नाही, ते योग्य होणार नाही.
तर शेवटी किंवा जर जमलं तर मी व्हिडिओच्या साईडला तुम्हाला मूर्तीचा जो क्लोजअप फोटो किंवा छोटासा व्हिडिओची क्लिप देण्याचा प्रयत्न करते, किंवा आधीच्या दोघं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल, पण तरीसुद्धा इथे या व्हिडिओच्या साईडला मी तुम्हाला क्लोजअप व्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन. पण आता सारखं सारखं उचलणं मला तरी ते योग्य वाटत नाही. तर अशा प्रकारची रचना आहे. नाक वगैरे कान अगदी अगदी रेखीव आहेत. तर अशा प्रकारची मूर्ती आहे. मूर्तीची उंची जी आहे या मूर्तीची जी मी घेतली आहे ती 1 फुटाची आहे. पण या मूर्ती बरोबरच अजून 2-3 प्रकारच्या मूर्त्या त्या दादांकडे आहेत. ते सुद्धा फोटो त्यांनी मला पाठवले होते, पण मला ह्याच पद्धतीची मूर्ती घ्यायची होती. तर तुम्हाला अजून काही वेगळ्या पद्धतीची घ्यायची असेल तर त्या टाईपच्या मूर्त्या सुद्धा दादांकडे आहेत. तर त्यासुद्धा तुम्ही त्या दादांशी एकदा व्हॉट्सअपवर संपर्क करून तुम्ही ते फोटो बघू शकता, आणि तुम्हाला जर कुठली वेगळ्या आकारातली घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तिसरी गोष्ट, मूर्तीचं जे मटेरियल आहे ताई ते कुठल्या स्वरूपाचं आहे. तर दादांनी मला सांगितलं ही जी मूर्ती बनवली आहे ही पंचधातूची नाही आहे, पण त्याचबरोबर प्लास्टिकची सुद्धा नाही आहे, काचेची सुद्धा नाही आहे. तर ही मूर्ती जी बनवलेली आहे ती सिंथेटिक मार्बलची मूर्ती आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही घ्या. तर सिंथेटिक मार्बलपासून बनवलेली मूर्ती आहे. त्याबरोबर मूर्तीसोबत हे असं एक पार्टसुद्धा येईल, तर जेणेकरून तुम्ही मूर्तीला स्थापन करू शकता. आता दुसरी गोष्ट, तर आता ही जी मूर्ती आहे ना डेलिकेट आहे. आता ती तुम्ही किती लांबून मागवताय त्याच्यावरती आहे. पण मी तुम्हाला एक सांगेल की दादांनी जी पॅकिंग करून पाठवली होती ती इतकी व्यवस्थित होती, तर मूर्तीला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. मूर्ती अगदी व्यवस्थित स्वरूपात तुमच्या घरापर्यंत येते. तर सिंथेटिक मार्बलपासून बनवलं आहे. तर मूर्ती जी तुम्हाला हाताळायची आहे ती अगदी व्यवस्थितरित्या हाताळावी लागेल, कारण की पंचधातूची मूर्ती जर आपल्याकडनं चुकून कधीतरी जर खाली पडली तर ती फुटत तुटत नाही. पण या मूर्तीच्या बाबतीत तसं नाही आहे. ही मूर्ती थोडीशी डेलिकेट आहे. तर महाराज घरी आल्यानंतर तुम्हाला थोडंसं जपावं तर लागणारच आहे. आता आपण मूर्ती कशी घेऊ शकतो, तर जसं मी तुम्हाला सांगितलं दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. इथे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर स्वप्नील दादांचा नंबर डिस्प्ले होत असेल, तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता, किंवा त्यांनी कॉल नाही रिसीव्ह केला तर तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. ते संपूर्ण माहिती मूर्ती स्वरूपात आणि अजून दुसऱ्या कुठल्या मूर्ती त्यांच्याकडे असतील तर त्यांची माहिती तुम्हाला देतील. तर त्या दादांना तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊन मूर्ती तुमच्या घरापर्यंत बोलवू शकता. तर दादांचा नंबर मी दिलेला आहे. तर याच्या व्यतिरिक्त जी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर ती तुम्ही डायरेक्ट दादांना कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारू शकता. तर मी तुम्हाला एक खात्री देते की ते दादा इतके व्यवस्थितरित्या मूर्ती पाठवतील. तर पहिला मुद्दा, तुमचं पेमेंट वगैरे काही फसणार नाही. तुम्ही ऑनलाईन जरी घेत असाल तर 100% मूर्ती तुमच्या घरी येईल म्हणजे येईल. कारण बऱ्याच जणांच्या मनात भीती असते आणि ती स्वाभाविक आहे, पण खात्रीशीर मूर्ती तुमच्याकडे येईल आणि व्यवस्थितरित्या येईल. तुम्ही दादांना आवर्जून संपर्क करावा, कारण मूर्ती इतकी छान आहे ना, अशी मूर्ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण आता मला ते खरं पटते की ही मूर्ती सोलापुरात बनवली जाते आणि ही तिथेच तशीच जी मूर्ती आहे ती तुम्हाला फक्त तिथूनच मिळेल. कारण माझ्याकडे आधीसुद्धा स्वामींची मूर्ती आहे घरात, आणि त्याचबरोबर मी बऱ्याच ठिकाणी, कारण आपण महाराजांचे सेवेकरी आहोत आणि महाराज कुठेही दिसले की मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात आपले डोळे जे आहे, आपलं जे लक्ष आहे त्यांच्याकडे वेधलं जातच ना. तर माझंसुद्धा प्रत्येक दुकानात जरी मी गेले तर प्रत्येक मूर्ती मी अगदी जवळून बघत असते. पण ही जी मूर्ती आहे ती खूप रेखीव आहे आणि अशा पद्धतीची मूर्ती मी आत्तापर्यंत तरी कुठेही पाहिलेली नाही. तर तुम्हाला सुद्धा मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही दादांना आवर्जून संपर्क करा. मूर्तीची रचना खूप सुंदर आहे. तर आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रश्न असेल आणि क्वेरी असेल, ताई तुम्ही ही मूर्ती कितीला घेतली? तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी मी महाराजांची किंमत लावू इच्छित नाही, किंवा तितकी मोठी मी नाही आहे की मी महाराजांची किंमत तुमच्यापर्यंत पोहोचवावी. कारण महाराजांचं जे मोल आहे ते माझ्यासाठी अगणित आहे. तर ते मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, कारण की मूर्ती तुम्ही कुठल्या ठिकाणी मागवताय, कुठल्या प्रकारची मूर्ती मागवताय किंवा कुठल्या आकारमानाची, उंचीची मागवताय, तर हे सगळं जे काही आहे ते तुमच्या स्वतःवरती अवलंबून आहे. तर याची जी सगळी काही माहिती आहे किंवा लागणारा जो खर्च आहे तर ते तुम्हाला दादाच सांगतील. त्या दादांशीच तुम्ही संपर्क करा. कारण इतकी मोठी मी नाही आहे की मी महाराजांचे मौल्य लावावं आणि ते तुमच्यापर्यंत सांगावं. कारण की प्रत्येकाची आवड जी आहे ती वेगळी आहे. कारण मला जे आकारमान मला आवडले किंवा जी रेखीवता मला आवडली तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही आवडू शकतं. तर दादांकडे बऱ्याच प्रकारच्या मूर्ती आहेत. तर मला असं वाटतं की ते जे काही गोष्टी आहेत ते तुम्ही दादांशीच बोलावं. संपर्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, स्क्रीनवरती सुद्धा आहे. तर तुम्ही दादांशी एकदा आवर्जून संपर्क करा.
तुम्हाला आजच्या व्हिडिओ बाबतीत अजून काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि मला असं वाटतं की मी तुमच्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना.